संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि आराध्य पांडुरंग परमात्मा भगवंताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेचं पवित्र तीर्थस्नान करतात आणि पांडुरंगाचं दर्शन करतात आणि तिथून भयमुक्त होऊन पुन्हा आपल्या गावी घरी परत येतात, ऊर्जा घेऊन येतात. परंतु जे वारकरी भाविक आज पंढरपूरला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात, आज ते सुद्धा भयभीत झालेत. एवढी भयानक घटना, काळजाचा ठोका वाढवणारी, काळीच पिळवटून टाकणारी भयानक घटना एक समोर येते. श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणावर, आणि पंढरपूर शहरामध्ये नाही घडली घटना, तर अगदी चंद्रभागा या स्थळावरून, या ठिकाणावरून ही दुःखद आणि एक भयानक बातमी समोर येते. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापूर्वी जी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये जी भीषण अपघाताची घटना घडली, त्यामध्ये वारकरी संप्रदायातील 2 तरुण तडफदार हिरे काळाच्या पडद्याआड गेले. त्यामध्ये माऊली महाराज बोर्डीकर, दत्ता महाराज मुडेकर या 2 तरुण तडफदारांचा संसार उघड्यावरती पडला आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय शोकाकुल झाला, भावुक झाला. या घटनेतून बाहेर पडतच नाही तोपर्यंत पंढरपुरातून दुसरी दुःखद घटना समोर आली. मकर संक्रांतीची सध्या धावपळ चालू आहे. गावातील, खेड्यापाड्यातील महिला वर्ग आज पांडुरंगाच्या दर्शनाला जास्त संख्येने जातो. परंतु चंद्रभागेच्या पात्राच्या शेजारी जो पूल आहे, त्या पुलावरून एक रस्ता अपुरीच आहे. परंतु मध्यरात्र होती, काळोख पडला होता, अंधार होता, आणि त्याच अंधाराच्या काळोखामध्ये भयानक घटनेला वळण मिळालं. सध्या ऊस तोडणीची धावपळ चालू आहे. मजूर वर्ग प्रवास करतच असतो, परंतु ट्रॅक्टरमध्ये 9 ते 10 मजूर होते, ऊस तोडणी कामगार, आणि एकीकडे कंटेनर होता. कंटेनरमध्ये 2 व्यक्ती. पुलाच्या दोन्ही साईडने 2 वाहनं समोर येत होत्या, परंतु रात्रीचा अंदाज लागला नाही आणि त्या अंधाराच्या काळोखामध्ये भीषण अपघात घडला. कंटेनर देखील चंद्रभागेत कोसळला, ट्रॅक्टर देखील चंद्रभागेत कोसळला. या अपघातामध्ये त्या दोन्ही वाहनं एकमेकांवर जाऊन आदळल्या आणि या भीषण अपघातामध्ये तब्बल 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण, 9 ते 10 जण गंभीररित्या जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. या भीषण अपघातामध्ये ताबडतोब सुरक्षा दल पोहोचलं, परंतु मध्यरात्र होती, अडचणींचा सामना करावा लागला आणि स्टोन असेल, हायड्रा असेल, JCB असेल, याच्या साह्याने संपूर्ण काही सुरक्षा दल पोहोचलं. ग्रामीण तेथील स्थायिक नागरिक असतील, सुरक्षा दल असेल, पोलीस कर्मचारी असतील, यांनी सुरक्षा बचाव कार्य ताबडतोब सुरू केलं. परंतु 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला चंद्रभागेच्या पात्रामध्ये, आणि पुलावरती झालेला हा भीषण अपघात जीवावरती घेतला. अनेक जण गंभीररित्या जखमी, त्यामध्ये देखील काही जणांची शक्यता वाचण्याची कमी वर्तवली जाते. परंतु या भीषण अपघाताने पंढरपूर पुन्हा एकदा हादरला आणि श्रद्धास्थान असणारं पंढरपूर या भयानक घटनेनंतर पुन्हा एकदा काळजाचा ठोका वाढवून जातो. रात्रीचा प्रवास टाळायला पाहिजे हे वारंवार सांगितलं जातं, परंतु ह्या घटना काही जणांच्या मजबुऱ्या, व्यवसाय, उद्योग, धंदे, पोटासाठी पळावं लागतं आणि जीवाला गमवावं लागतं. जीवापेक्षा मोठं काही नाही. आज पांडुरंगाच्या दरबारात ही घटना घडली, त्यामुळे 3 जणांवरतीच हे आढळलं. नाहीतर आज दोन्ही भीषण अपघातामध्ये 10 ते 12 व्यक्ती होते. पांडुरंगानेच हे संकट टाळलं बाकीचं, अन्यथा सर्वच जणांना जीव गमावा लागला असता. कारण पुलाची उंची कमी नाही. नदी पात्रामध्ये पडल्यानंतर, एकावर एक वाहनं आदळल्यानंतर कोणाचीच वाचण्याची शक्यता वर्तवली जात नाही. म्हणून 7 ते 8 जणांचा जीव वाचला, त्यामध्ये छोटे छोटे बाळ देखील आहेत. परंतु या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल, प्रवासाबद्दल, रात्रीच्या प्रवासाबद्दल? प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील नवीन घडामोडीसोबत, ताज्या बातम्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.